नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्यात जबर धक्का। या पिता पुत्रांनी सोडली शिंदेंची साथ। गुवाहाटीपासूनचे जुने सहकारी आता उद्धव ठाकरे यांच्याकडे मातोश्रीवर जाणार भेट घेण्यासाठी आणि प्रवेशसुद्धा फिक्स ठरला। एकनाथ शिंदेंना जबर धक्का। नेमकं काय झालंय हे सविस्तर आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया। राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालेलं दिसत आहे। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जबर धक्का बसत आहे आणि त्यांच्या गटाला मोठा धक्का देणारी घडामोड म्हणून एका प्रभावी पिता पुत्रा जोडीने साथ सोडल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। हे दोघेही गुवाहाटीतील बंडापासून सोबत राहिलेले पुत्र युवा सेनेत आणि पिता शिवसेनेत म्हणजे शिंदे गटात सक्रिय काम केलेले जुने सहकारी मानले जातात। आता ते थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे आता दोन्ही गटातील नेत्यांकडून याबाबत सूचक काही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत। त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला ठाणे जिल्ह्यात हा मोठा धक्का बसू शकतो आणि आता राज्यातील जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये एकनाथ शिंदे यांना जरी चांगल्या जागा मिळाल्या असल्या तरी त्यांच्याकडील आउटगोईंग हे काही कमी होताना दिसत नाही। त्यामुळेच आता गुवाहाटीपासूनची साथ आणि आता बदललेली दिशा राज्यात सत्तांतर घडून आणताना शिंदे गटातील अनेक आमदार आणि पदाधिकारी गुवाहाटीला गेले होते। त्या काळात जे काही निवडक चेहरे ठामपणे सोबत राहिले त्यात या पिता पुत्र जोडीचा समावेश होता अशी चर्चा आहे। स्थानिक पातळीवर संघटन उभे करणे, कार्यकर्त्यांना एकत्र ठेवणे आणि नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवणे या सर्व बाबींमध्ये त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती। मात्र गेल्या काही महिन्यापासून त्यांची नाराजी वाढत असल्याच्या बातम्या येत होत्या। संघटनात्मक निर्णयामध्ये दुर्लक्ष, स्थानिक स्तरावरील अपेक्षित मान सन्मान न मिळणे आणि भविष्यातील राजकीय गणित या मुद्द्यावरून ते असमाधानी असल्याची चर्चा रंगली होती। युवा सेना ते शिवसेना असा दीर्घ प्रवास, या दोघांचा राजकीय प्रवास युवा सेनेपासून सुरू झाल्याचे सांगितले जाते। स्थानिक शाखा प्रमुख, विभाग प्रमुख ते जिल्हास्तरीय पदांपर्यंत त्यांनी काम केले। पक्षाच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग होता। मराठी बहुल भागात संघटन वाढवणे आणि स्थानिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेणे यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली। शिंदे गट स्थापन झाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, मात्र काळानुसार त्यांना वाटू लागले की मूळ विचारधारेपासून पक्ष दूर जात आहे। त्यामुळे त्यांनी पुन्हा जुन्या नात्यांचा विचार सुरू केल्याचे समजते। एकनाथ शिंदे गट हा फक्त नावापुरता बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार जपतो असं सगळीकडे सांगतो, मात्र प्रत्यक्षात तसं काही नाही। सत्तेसाठी आणि सत्तेतील मलिदा खाण्यासाठीच हा गट निर्माण झाल्याचं सुद्धा त्या नेत्याने सांगितलं। त्यामुळे आता त्यांना एकच पर्याय आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाणे आणि जे काही सध्याचं सामाजिक काम असेल किंवा राजकीय काम असेल ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात असून पुन्हा एकदा ते या नेत्याला हाक दिलेली दिसत आहे। त्यामुळेच या पिता पुत्र जोडी म्हणजेच शशिकांत शिंदे आणि अक्षय शिंदे या जोडीने आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। राज्यात आधीच विविध राजकीय समीकरणे बदलत असताना ही घडामोड आगामी निवडणुकांवर परिणाम करू शकते। विशेषतः येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक ठिकाणच्या निवडणुका, पोटनिवडणुका ह्या सुद्धा बाकी आहेत। त्यामुळे आता त्यांना शिंदे गटाला मोठा धक्का बसू शकतो। मात्र शिंदे गटाकडून अद्याप अशी कोणती प्रतिक्रिया अधिकृत आलेली नाही। मात्र काही नेत्यांनी पक्ष मजबूत आहे, काही व्यक्तींवर अवलंबून आहे अशी भूमिका घेतली आहे, परंतु त्यांना हा मोठा धक्का मानला जातो। पिता पुत्रांनीही शिंदेंची साथ सोडल्याची चर्चा ही केवळ व्यक्तिगत निर्णय नाही तर राज्यातील व्यापक राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी घटना ठरू शकते। गुवाहाटीपासून सोबत राहिलेल्या सहकाऱ्यांचा असा बदल शिंदे गटासाठी धक्का मानला जातो, तर उद्धव ठाकरे गटासाठी संघटनात्मक बळकटीचा संकेत यातून मिळत आहे। आता सर्वांचे लक्ष अधिकृत घोषणेकडे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय हालचालींकडे लागले आहे। त्यामुळे लवकरच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पिता पुत्रांचा
मोठा प्रवेश होऊ शकतो आणि एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का यातून बसू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सत्ता असूनही अनेक जण उद्धव ठाकरे यांच्याकडे शिंदे गट सोडून का येत आहेत? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि खरी शिवसेना कोणाची नक्की कमेंट करा. धन्यवाद.